तर लास्ट टाइम आपण किर्शॉफ्स फर्स्ट लॉ स्टडी करत होतो. किर्शॉफ्स फर्स्ट लॉ काय आहे? तर अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द चार्जेस ऍट एनी जंक्शन इज इक्वल टू काय आहे? 0 आहे. ओके, काय म्हटलं होतं? अल्जेब्रिक सम ऑफ ऑल चार्जेस ऍट ए जंक्शन इज 0. ओके, आणि त्याच्यासाठी ही डायग्राम आपण बघितलेली होती. सपोज हा एक जंक्शन पी आहे आणि पी या जंक्शनला 3 कॅपॅसिटर्स आहेत. ओके, सो दिस इज C1, दिस इज C2, दिस इज C3, 3 कॅपॅसिटर्स. C1 वर चार्ज आहे Q1, C2 वर चार्ज आहे Q2 आणि C3 वर चार्ज आहे Q3 आणि प्लस मायनस डायग्राम मध्ये दाखवलेल्या पद्धतीने. ओके, तर पी या जंक्शनला किती चार्जेस येणार? Q1, Q2 आणि Q3 येणार. आता बघा, Q1 ची निगेटिव्ह प्लेट पी साईडला आहे, त्याच्यामुळे काय लिहिलं? मायनस Q1 लिहिलं. Q2 ची काय आहे? पॉझिटिव्ह प्लेट पी साईडला आहे, त्याच्यामुळे प्लस Q2 लिहिलं. आणि Q3 ची काय आहे? निगेटिव्ह प्लेट पी साईडला आहे आणि देअरफॉर काय लिहिलेलं आहे? मायनस Q3. या पद्धतीनं अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द चार्जेस इज इक्वल टू काय करायचं आहे? 0 ऍट एनी जंक्शन. याला काय म्हणलं जातं? किर्शॉफ्स फर्स्ट लॉ असं म्हटलं जातं. किर्शॉफ्स फर्स्ट लॉ मध्ये कुणाला काय डाऊट असेल तर विचारा. नेक्स्ट आहे दॅट इज किर्शॉफ्स व्होल्टेज लॉ. किर्शॉफ्स व्होल्टेज लॉ किंवा किर्शॉफ्स याला काय म्हणलं जातं? सेकंड लॉ असं म्हणलं जातं. आता किर्शॉफ सेकंड लॉ जो आहे इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज लूप लॉ. तर आता कुठलंही इलेक्ट्रिकल सर्किट जर घेतले तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ लूप्स असतात, लक्षात घ्या. लूप म्हणजे क्लोज्ड डायग्राम. ओके, मग ते ट्रायंगल असेल, स्क्वेअर असेल, क्वाड्रिलॅटरल असेल, पेंटॅगॉन असेल, असा क्लोज्ड जी डायग्राम असेल, क्लोज्ड लूप जो असणार आहे त्याच्यावरच आपण काय करतो? किर्शॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करतो. आणि किर्शॉफ्स व्होल्टेज लॉ काय सांगतो लक्षात घ्या? along any closed loop algebraic sum of all EMFs and all PDs is equal to 0. ओके, म्हणजे एखादा सर्किट डायग्राम मध्ये एखादा क्लोज्ड लूप असेल तर त्या क्लोज्ड लूपवर सगळ्या EMF आणि PD ची सम काय असणार आहे? 0 असणार आहे. EMF कुठं असतो? तर जिथं जिथं सेल असणार आहे तुमचा. ओके, जिथं जिथं सेल असेल तिथं तुमचं काय असणार आहे? EMF असणार. आणि PD कुठं असणार आहे? तर PD हा एकतर कॅपॅसिटरला असतो किंवा रजिस्टरला असतो. म्हणजे जिथं जिथं कॅपॅसिटर असेल, जिथं जिथं रजिस्टर असेल, तिथं तिथं काय असणार आहे? PD असणार आहे. हे लक्षात ठेवायचं. तर त्या क्लोज लूपवर EMF किती आहे बघायचं, ते लिहायचे. त्याच क्लोज लूपवर PD किती आहेत ते लिहायचे. आणि त्या सगळ्याची सम काय झाली पाहिजे? 0. म्हणजे सम ऑफ ऑल EMF प्लस सम ऑफ ऑल PD इज इक्वल टू काय असणार आहे? 0 असणार आहे. ओके, याचं एक एक्झाम्पल जर बघायचं झालं तर इथे एक एक्झाम्पल दिलंय. फाइंड द चार्जेस ऑन 3 कॅपॅसिटर्स ॲज शोन इन फिगर. Diagram is like this.
Here there are two batteries and arrangement of circuit is like this. Okay, 3 capacitor and 2 batteries. Capacitor are of 2 microfarad, 4 microfarad, 6 microfarad, 10 volt, 20 volt. So this is the arrangement. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? That is charges on all the capacitors. So this is the circuit diagram. आता याला नेम करतो मी या लूपला A, B, C, D, E, F, A. आता इथं लूप किती आहेत एकूण? देर आर 3 लूप्स. म्हणजे कंप्लीट बाहेरचा एक लूप A, B, C, D, E, F, A. त्याच्यानंतर दुसरा लूप कुठला आहे? A, B, E, F, A. आणि तिसरा लूप B, C, D, E, B. असे एकूण 3 लूप्स आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. आता सुरुवातीला फर्स्ट लॉ अप्लाय करूया, किरशॉफ्स फर्स्ट लॉ. आता सपोज याच्यावरचा चार्ज किती असेल? Q1 असेल. याच्यावरचा चार्ज सपोज Q2 असेल आणि याच्यावरचा चार्ज सपोज Q3 असेल. आता याला प्लस मायनस पण द्यावा लागेल. सपोज दिस इज प्लस, दिस इज मायनस, सपोज दिस इज प्लस, दिस इज मायनस अँड दिस इज मायनस सपोज अँड दिस इज प्लस. ते काय प्लस मायनस देणं जे आहे ते काहीही दिलं तरी चालतं. म्हणजे प्लस मायनसच्या ऐवजी मायनस प्लस दिलं तरी चालतं. जनरली काय करायचं, बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल जिकडे आहे तिकडे प्लस द्यायचं असतं. ते चुकून मायनस जरी तुम्ही दिलं तरी काही फरक पडत नाही. फक्त आन्सर तुमचं निगेटिव्ह मध्ये येतं पॉझिटिव्ह ऐवजी. लक्षात आलं? म्हणजे Q1 ची व्हॅल्यू आता मी इथं काय केलंय, Q1 ला लेफ्ट हँड साईडला प्लस दिलंय, राईट हँड साईडला मायनस दिलंय. आणि कॅल्क्युलेशन केल्यानंतर Q1 जर पॉझिटिव्ह आला तर त्याचा मिनिंग हे प्लस मायनस काय आहे? बरोबर आहे. आणि कॅल्क्युलेशन केल्यानंतर Q1 जर निगेटिव्ह आला तर त्याचं मिनिंग काय होणार आहे? आपलं द्यायचं साईन जे आहे ते थोडंसं चुकलेलं आहे. म्हणजे साईन काही दिलं तरी चालेल, त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही. ओके. आता ऍट जंक्शन बी, जंक्शन बी ला काय होणार बघा, Q1, Q2 आणि Q3 या तिघांची सम काय असणार आहे? 0. आता बघा Q1 प्लस येणार का मायनस? म्हणजे बीच्या साईडला जी प्लेट आहे त्याच्यावरचा चार्ज बघायचा, प्लस का मायनस? तर मायनस आहे. त्याच्यानंतर Q2 कसा आहे? प्लस आहे. आणि Q3 कसा आहे? मायनस आहे. ओके. तर हे झालं फर्स्ट इक्वेशन. आता बाय लूप लॉ, आता कुठल्याही 2 लूपला आपल्याला काय करावं लागेल? इक्वेशन अप्लाय करावं लागेल. अप्लाइंग सेकंड लॉ, टू लूप A, B, E, F, A हा लूप घेतला मी. A, B, E, F, A. आता A, B, E, F, A या लूपवर किती PD असणार? A, B, E, F या लूपवर 2 कॅपॅसिटर्स आहेत आणि एक EMF आहे. सो सुरुवातीला EMF लिहितो किती? 10. आणि कॅपॅसिटर काय असणार आहे? हा फॉर एक्झाम्पल C1 कॅपॅसिटर आहे. ओके. PD कसं लिहितो आपण? V इज इक्वल टू Q बाय C ना, म्हणजे Q1 बाय 2, Q1 बाय 2. आणि याचा PD किती येणार आहे? Q2 किंवा C2 या कॅपॅसिटरचा Q2 बाय 6. या सगळ्याची सम 0 आली पाहिजे. आता प्लस मायनस साईन द्यायचं आहे. आता बघा इथं साईन कन्व्हेन्शन काय वापरायचं? साईन कन्व्हेन्शन प्लस टू मायनस जात असेल तर काय करायचं? व्होल्टेज कमी करायचं, म्हणजे मायनस करायचं. मायनस प्लस टू मायनस जात असेल तर काय करायचं? कारण आपण लूपवर कसं मूव्ह होणार? A टू B, B टू E, E टू F, F टू A असं लूपवर आपण मूव्ह होणार आहे. त्या डायरेक्शनच विचार करायचा. म्हणजे इथं जो लूप लिहिलाय ना त्या डायरेक्शननं विचार करायचा. सुरुवातीला A टू B जाऊया. आता A टू B जाताना काय आहे? हा इथला PD F1 आहे, दॅट इज Q1 बाय 2 आहे. तो प्लस आहे का मायनस आहे?
तर प्लस कडून मायनसला निघालं, हायर टू लोअर व्होल्टेज निघालोय आपण. प्लस टू मायनस जाणं म्हणजे हायर टू लोअर, हायर टू लोअर जाणं म्हणजे मायनस करायचं. त्याच्यानंतर Q2 ला काय येणार बघा, प्लस टू मायनस म्हणजे हायर टू लोअरच निघालोय. आणि त्याच्यानंतर E टू F आता जायचं आहे. तर बॅटरीमधून आता आपण पास होणार आणि बॅटरीमधून पास होताना मायनस टू प्लस निघालोय, म्हणजे प्लस साईन द्यायचं. म्हणजे डायग्राम मध्ये फक्त बघायचं, प्लस टू मायनस जात असेल तर व्होल्टेज कमी व्हायला लागलंय म्हणजे कमी हे करायचं, मायनस साईन द्यायचं. आणि मायनस टू प्लस जात असेल तर काय करायचं, प्लस करायचं. एवढंच तुम्हाला करायचंय. सो दिस इज इक्वेशन 1. काय करूया, याचा डिनॉमिनेटर काढून टाकूया. डिनॉमिनेटर काढून टाकलं तर काय होणार आहे, कितीनं, डिनॉमिनेटर काढून टाकण्यासाठी 6 न मल्टिप्लाय करावं लागेल. सो 60 मायनस 3Q1 मायनस Q2 इज इक्वल टू 0. म्हणजे 3Q1 प्लस Q2 इज इक्वल टू 60. हे झालं फर्स्ट इक्वेशन. ओके. त्याच्यानंतर आता BCDEB हा लूप बघूया. BCDEB हा लूप. आता या लूप मध्ये पीडी किती आहेत बघा, 2 पीडी आहेत. म्हणजे Q3/4 एक, बॅटरी एक आहे 20 व्होल्टची, आणि 6 मायक्रोफॅरेडचं Q2/6. या सगळ्याची सम काय येणार आहे, 0 येणार आहे. ओके. आता Q3/4 पॉझिटिव्ह येणार का निगेटिव्ह येणार सांगा रे, बोला लवकर. पॉझिटिव्ह. ते कसं लक्षात आलं ते बघा, कसं लक्षात येते ते बघा. याच्यामध्ये काही डाऊट आहे का, प्लस द्यायचं कधी, मायनस कधी द्यायचं? आपण तिथून पास होत असताना जर व्होल्टेज वाढत असेल, म्हणजे मायनस टू प्लस जात असेल तर काय करायचं, प्लस द्यायचं. आणि प्लस टू मायनस जात असेल तिथून पास होताना तर काय करायचं, मायनस साईन द्यायचं. सो Q3/4 ला इथं काय होणार बघा, आपण कसं निघालोय, लूप कसा लिहिलाय त्याच डायरेक्शनला लिहायचं. जसा लूप लिहिलाय ना त्या डायरेक्शनला जायचं. BCDEB. B टू C जात असताना मायनस टू प्लस निघालोय, त्याच्यामुळे हे काय येणार आहे, प्लस. 20चं काय होणार रे, मायनस येणार. आणि Q2/6 काय येणार, प्लस. लक्षात येते ना, मायनस टू प्लस निघालोय त्याच्यामुळे प्लस लिहावं लागेल. आता इथे डिनॉमिनेटर कॅन्सल आउट करण्यासाठी 12 न मल्टिप्लाय करूया संपूर्ण इक्वेशनला. and therefore here Q3 minus plus 2Q2 is equal to 240. आता पहिलं इक्वेशन Q1 Q2 च्या स्वरूपात आहे, दुसरं इक्वेशन पण Q1 Q2 च्या स्वरूपात लिहूया. त्यासाठी काय करूया, Q3 मी रिप्लेस करतो. ओके, या इक्वेशनवरून. या इक्वेशन Q3 इज इक्वल टू काय येणार आहे, मायनस Q1 प्लस Q2 येणार. इथं ठेवतो. प्लस 3Q2 आणि प्लस 2Q2 म्हणजे दिस इज सेकंड इक्वेशन. आता फर्स्ट आणि सेकंड इक्वेशनची डायरेक्ट ऍडिशन करूया, म्हणजे Q1 कॅन्सल होईल आणि Q2 आणि 5Q2 म्हणजे 6Q2 इज इक्वल टू काय होणार आहे, 300 होणार. सो Q2 येणार आहे तुमचं 50 मायक्रोकुलम, कारण ते मायक्रोफॅरेड मध्ये सगळे आपण कॅपॅसिटी ठेवलेले आहेत. 50 मायक्रोकुलम Q2 झाला. मग Q1
Q2 येणार 50 मायक्रो कुलोम. Q2 जर इथं 50 ठेवला तर 3Q1 इज इक्वल टू 10. सो Q1 इज इक्वल टू 10/3 मायक्रो कुलोम. आणि मग Q1 Q2 मिळाला की Q3 म्हणजे Q2 मायनस Q1 होते ना, म्हणजे 50 मायनस 10/3. सो 150 मायनस 10 140/3 मायक्रो कुलोम. That is your answer. Q1 येणार 10/3 मायक्रो कुलोम, Q2 येणार आहे 50 मायक्रो कुलोम आणि Q3 येणार आहे 140/3 मायक्रो कुलोम. तर असा हा किर्चॉफ्स करंट लॉ आणि किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ, किर्चॉफ्स फर्स्ट लॉ आणि किर्चॉफ्स सेकंड लॉ आहे. करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये असेच सेम लॉ आहेत, लक्षात घ्या. तुम्हाला हे बोर्ड एक्झामला देखील आहे, किर्चॉफ्स करंट लॉ आणि किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. लक्षात आलं का? ओके, अल्टरनेटिव्ह मेथड. आता at point B, सम ऑफ द चार्जेस Q1, Q2 आणि Q3 या तिघांची सम काय येणार आहे? 0 येणार. त्याच्यामुळे Q1, Q2, Q3 कसं पॉझिटिव्ह निगेटिव्ह कसं घ्यायला सांगितलंय? Q1 काय करायचं? मायनस, Q2 प्लस आणि Q3 मायनस, या तिघांची सम काय येणार आहे? 0 येणार या पॉइंटला. ओके, आता नेक्स्ट काय करायचं आहे? हे बघा, आता सपोज मी इथं काय करतो, या ठिकाणी मी ऍझ्युम करतो की इथं 0 व्होल्ट आहे. 0 व्होल्ट आहे असं ऍझ्युम करतो. 0 व्होल्ट आहे असं ऍझ्युम केलं तर आता बघा, बॅटरीची निगेटिव्ह साईड 0 व्होल्टला असेल तर पॉझिटिव्ह साईड काय येणार? 10 व्होल्टला येणार. निगेटिव्ह साईड 0ला म्हणजे पॉझिटिव्ह साईड 10 व्होल्टला, म्हणजे इथं किती येणार आहे तुमचं? 10 व्होल्ट येणार. तसंच ही 20 व्होल्टची जी बॅटरी आहे, इथं देखील जर बघितलं तर निगेटिव्ह टर्मिनल 0 व्होल्टला आहे, म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल काय येणार आहे? 20 व्होल्टला येणार. ठीक आहे, म्हणजे ए पॉइंटचं पोटेन्शियल झालं तुमचं 10 व्होल्ट, सी पॉइंटचं झालं 20 व्होल्ट. आता बी पॉइंटचं पोटेन्शियल कॅपॅसिटरच्या पलीकडे गेल्यानंतर व्होल्टेज चेंज होते. किती आहे ते माहित नाही, मी इथं काय करतो? एक्स आहे असं ऍझ्युम करतो बी पॉइंटचं पोटेन्शियल. ठीक आहे, तर ही एक्सची व्हॅल्यू तुम्हाला काढायची. आणि कशी काढायची बघा. तर पहिली गोष्ट ही आपण लिहिलं की ऍट पॉइंट बी अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द चार्जेस इज इक्वल टू 0 ना. आता चार्जचा फॉर्म्युला काय? CV ना, CV. आता Q1 किती येणार बघा? Q1 दॅट इज 2 into, ओके, कॅपॅसिटी 2 झाली ना, आणि त्याला PD किती येणार बघा रे? PD Q1 या कॅपॅसिटरला PD किती येणार? एका साईडला किती आहे? 10 व्होल्ट, दुसऱ्या साईडला किती आहे? X व्होल्ट आहे, बरोबर आहे ना. मग काय करणार मी? X - 10 हा PD लिहिणार. त्याला नेहमी काय करायचं? PD X - 10च लिहायचा. म्हणजे इथे किती व्हॅल्यू असू दे, 50 असू दे, 100 असू दे, X - 50, X - 100 अँड सो ऑन. झालं. प्लस Q2 म्हणजे काय? इथला, बरोबर आहे ना. इथली कॅपॅसिटी किती आहे? 6. त्याला PD किती येणार बघा. या कॅपॅसिटरच्या खाली किती व्होल्टेज आहे? 0 व्होल्ट इथे लिहिलंय. आणि वर किती आहे? X, म्हणजे याचा PD किती येणार? X - 0 म्हणजे Xच येणार. आणि मायनस, सॉरी Q1 मायनस आहे ना, आणि प्लस Q2 आहे आणि मायनस Q3. आता Q3चं बघा, मायनस साईन ऍज इट इज घेतलं. ओके, Q3चं कसं लिहिणार रे? Q3ला कॅपॅसिटी किती आहे? 4. आणि PD किती आहे? एका साईडला, त्या कॅपॅसिटरच्या एका साईडला X व्होल्टेज आहे आणि दुसऱ्या साईडला 20 आहे, त्याच्यामुळे X - 20 लिहितो. त्या सगळ्याची सम येणार आहे 0. लक्षात येत आहे? आता हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर X ची व्हॅल्यू मिळते.
एक्सची व्हॅल्यू मिळाली की तिला पोटेन्शियलची व्हॅल्यू मिळते. पोटेन्शियल मिळालं की प्रत्येकाचा पीडी मिळतोय आणि प्रत्येकाचा पीडी मिळाला की चार्ज मिळतोय. ही एवढीशीच मेथड आहे. सो -2x + 20 + 6x - 4x + 80 = 0. म्हणजे -2x + 6x - 4x किती होणार हे? 0x व्हावं लागले काय? 0x. एक मिनिट, सगळं Q1 + Q2 + Q3 असं 0 लिहून बघूया काय होतंय. सगळं प्लस 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 लिहूया. हे प्लस म्हणजे इथं मायनसच येणार मग, आणि इथं मायनसच येणार. That is here 2x - 20 + 6x + 4x - 80 = 0. आता 2x, 6x आणि 4x याची ऍडिशन किती होणार आहे? 12x ना. 12x = -20 - 80 म्हणजे किती होणार आहे? -100 LHS ला. RHS ला गेल्यानंतर 100. सो x = 100 / 12. 100 / 12 म्हणजे 4 ने डिवाइड केलं तर 25/3 व्होल्ट येणार. ओके, बी या पॉइंटचं व्होल्टेज येणार आहे 25/3. ओके, 25/3. आता पहिला Q1 काढूया. Q1 म्हणजे काय येणार आहे? दॅट इज 2 × त्याचा पीडी. एका साईडला 10 आहे आणि दुसऱ्या साईडला 25/3. 25/3 म्हणजे 10 - 25/3 किती होणार बघा? पीडी म्हणजे एका साईडचं पोटेन्शियल आणि दुसऱ्या साईडचं पोटेन्शियल, त्याच्यामध्ये हायर पोटेन्शियल मायनस लोअर पोटेन्शियल करायचं. 5/3 होणार ना. म्हणजे Q1 किती आला आपला? 10/3. 10/3चा आन्सर होतं काय? हा, करेक्ट. 10/3. म्हणजे या मेथडमध्ये Q1, Q2, Q3 याचं साईन देत बसायचं नाही. डायरेक्टली काय लिहायचं? त्या जंक्शनला Q1 + Q2 + Q3 = 0 लिहायचं आणि डायरेक्टली मग Q1 म्हणजे C1 V1, Q2 म्हणजे C2 V2 आणि Q3 म्हणजे C3 V3 एवढंच डायरेक्टली करायचं. इथं प्लस मायनस साईन काय देत बसायचं नाही. लक्षात आलं? हे झालं Q1. Q2 किती येणार? 6 × 25/3 म्हणजे 50. आणि Q3 किती येणार आहे? 4 × त्याचा पीडी किती येणार? एका साईडला 20 आहे आणि दुसऱ्या साईडला 25/3. 20 - 25/3 60 - 25 म्हणजे 35/3 ना. सो 4 × 35/3 किती होणार मग हे? 140 / 3 मायक्रोकुलम. सो दिस इज वन मोर मेथड. अशा 2 मेथडनं आपण चार्ज काढू शकतो. पहिल्या मेथडमध्ये काय करायचं आहे की किर्चॉफ्स फर्स्ट लॉ, सेकंड लॉ वापरून करायचं आहे. ती जरा लेंदी मेथड आहे, जास्त केल्या म्हणजे स्टेप्स करावे लागतात. आणि ही अल्टरनेटिव्ह मेथड जी आहे त्याच्यामध्ये काय करायचं? चार्जेस काढण्यासाठी तिथल्या जंक्शनला डायरेक्टली Q1 + Q2 + Q3 लिहायचं आणि Q1 म्हणजे C1 V1, Q2 म्हणजे C2 V2, Q3 म्हणजे C3 V3 लिहायचं. या पद्धतीने सॉल्व्ह करायचं. असं आणखी एखादा प्रॉब्लेम आहे का बघूया.